आपले स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 11 बल्ल्याणीतील मातादी मंदिर ते एनआरसी कंपनी नायलॉन प्लांट पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या बाबीकडे पावसाळा सुरू होऊन देखील स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनाचा जाणून बुजून कानाडोळा होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभाग क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 11 मधील जय मातादी मंदिर ते नायलॉन प्लांट पर्यंत रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावरून रोज स्थानिक व बाहेरील तसेच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्तगण आपल्या वाहनाने रोज प्रवास करत असतात. यामुळे या रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना कमरेच्या व मानेच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. मातादी मंदिर, वखार, बल्ल्याणी स्मशानभूमी, बल्ल्याणी मस्जिद, आंबेडकर चौक व नेपच्यून समोरील वळणावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. मातादी मंदिर लगत पिण्याच्या पाण्याचा तर वखार स्मशानभूमी व मस्जिद जवळ मुख्य रस्त्यांवर सांडपाण्याचा सतत निचरा होत असतो. यामुळेच या रस्ता कमालीचा खराब झाला असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून महापालिका प्रशासकीय यंत्रणाधिकारी, आयुक्त, महापौर, स्थानिक नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी सतत प्रवास करत असून देखील त्यांचा या रस्त्याकडे कानाडोळा झालेला आहे. ही खेदाची बाब म्हणावी लागेल. अशा प्रकारच्या कडवट प्रतिक्रिया प्रवासी व नागरिकातून व्यक्त करण्यात येत आहेत. अप्रभाग क्षेत्र अधिकारी सुनील पाटील यांचं म्हणणं आहे की 10-15 दिवसात रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येईल. म्हणजे पावसाळा जोरात सुरू झाल्यावर ही दुरुस्ती होईल का असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. पावसाळा सुरू झाला तरी या रस्त्याची डागडुजी करावी असे पालिका प्रशासनाला वाटत नाही का? आम्ही जो कर भरतो तो कशासाठी? सोयी सुविधा कोणी पुरवायच्या? सोयी सुविधा पुरवायच्या नसतील तर मग कर घेता कशाला? अशा कडवट प्रतिक्रिया महेंद्र हडवले यांनी दिलेल्या आहेत.